Hello student. In standard 9 subject science 2. In this subject we are learning about the environmental management chapter number 9. In this chapter we are learn about the climate, weather and the change in the weather in a previous video. Now we are going to learn about the meteorology and how it is work, and also the monsoon model and the climate prediction. How does it happen? आपण गेल्या भागामध्ये हवामानातील बदल समजून घेतला होता. हवामान म्हणजे काय आणि त्याचं सजीव सृष्टीतील महत्त्व आपण समजून घेतलं. यानंतर आता आपण हवामानशास्त्र म्हणजे मेटेओरॉलॉजी आणि भारतीय हवामान खाते इंडियन मेटेओरॉलॉजी डिपार्टमेंट काय काम करतं, कसं काम करतं, त्यानंतर त्याचं जे मान्सून मॉडेल आणि क्लायमेट प्रिडिक्शन आहे म्हणजे मान्सूनचं प्रारूप आणि हवामानाचा अंदाज कसा केला जातो यावर आपण आज चर्चा करणार आहोत. द स्टडी ऑफ मेटेओरॉलॉजी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन ह्युमन लाईफ. मोस्ट ऑफ द कंट्रीज हॅव एस्टॅब्लिश्ड मेटेओरॉलॉजी डिपार्टमेंट अँड ऑब्झर्वेटरीज for making and regarding observation on climatic variation. They are well equipped and modern instruments and technology. They study the earlier observation and other aspects of climates to forecast the future condition. आता बघा, एखाद्या ठिकाणचं हवामान ठरवित असताना पूर्वी अभ्यासलेल्या ज्या हवामानाच्या विविध अंगांचा अभ्यास सुद्धा करावा लागतो आणि त्यांचं निरीक्षण आणि नोंदी ठेवण्यासाठी जगातील बहुतेक देशांनी हवामान खातं स्थापन केलं आणि त्याला वेधशाळा असं म्हणतात. यामध्ये आधुनिक यंत्रसामुग्री असते, उपकरण असतात आणि त्यावरून ते अंदाज केले जात असतात. तर हवामान म्हणजे वातावरणाच्या विविध घटकांचं संमिश्र स्वरूप असल्याचं आणि त्याचा अंदाज फार गुंतागुंतीचा ठरत असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणचं हवामान हे सावकाश आणि मर्यादित स्वरूपात बदलत असेल तर तेथील बदलांचा अंदाज करणे सोपं असतं. पण ज्या ठिकाणी हवामानात होणारे बदल गुंतागुंतीचे आणि परस्परावर अवलंबून असतील तर ते शीघ्र गतीने घडत असतील तर त्यांच्यातील बदलांचा अंदाज करणे कठीण असतं. व्हॉट इज मेटेओरॉलॉजी? हवामानशास्त्र काय आहे? द मेटेओरॉलॉजी इज द सायन्स डीलिंग विथ द इंटर रिलेशनशिप्स बिटवीन द व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ द एअर, नॅचरल सायकल्स, जिओलॉजिकल मुवमेंट ऑफ द अर्थ. हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे आणि पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास आणि विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. व्हॉट स्टडी इन्क्लूड्स द स्टडी ऑफ द स्टॉर्म्स, क्लाउड्स, रेनफॉल्स, थंडर, लाइटनिंग एक्सेट्रा. आफ्टर द स्टडी ऑफ दिस सच फॅक्टर, वेदर फोरकास्ट आर मेड which are very useful to the common people, farmers, fisheries, aviation services, and the water transport and the various other organizations. बघा, आपण हवामानाच्या अंदाजाविषयी बातम्यांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये नेहमी वाचत असतो. त्याने आपण सावध होतो आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग आणतो. म्हणजे आपण सामान्य माणसं आहोत, त्यामुळे आपण अनेक गोष्टी करण्यासाठी किंवा ज्या सगळ्या योजना असतात त्या पुढे ढकलणे, मागे ढकलणे किंवा अतिवृष्टी होणार असेल किंवा जास्त धोकादायक होणार असेल तर तिथे आपण काळजी घेत असतो. असा याचा उपयोग आपल्याला वेधशाळेचा होत असतो. चौकटींमध्ये दिलेल्या बाबी आपण समजून घेऊया की 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामानशास्त्र संघटना म्हणजे वर्ल्ड मेटेओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्याचं कार्य असं आहे की अन्न सुरक्षा, जलव्यवस्थापन, जे दळणवळण, ट्रान्सपोर्टेशन आपण त्याला म्हणतो, याच्यामध्ये त्याचं अत्यंत मोलाचं असं सहकार्य लाभत असतं. त्यानंतर तुम्हाला इतर काही संघटना, संस्था दिलेल्या आहेत, त्याची तुम्ही लिंक इंटरनेटच्या सहाय्याने शोधू शकता, त्याची माहिती मिळवू शकता. WMO नावाचा म्हणजे आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्र संस्था, त्यानंतर म्हणजे त्याला आपण म्हणतो वर्ल्ड मेटेओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेओरॉलॉजी म्हणजे IITM म्हणजे भारत उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था, आणि तिसरी आहे राष्ट्रीय समुद्री आणि वातावरणीय व्यवस्थापन म्हणजे NOAA, नॅशनल ओशिओनोग्राफिक अँड द ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन
जे यावर सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून हे शॉर्ट फॉर्मसुद्धा तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खाते. फाउंडेड ॲट सिमला बाय द ब्रिटिश इन 1875. Regional offices are at the Mumbai, Kolkata, Chennai, Nagpur and Delhi, and head office at the Pune. The function of this meteorological department is the preparation and the publishing of maps are twice in every 24 hours. भारतीय हवामान खात्याची स्थापना ब्रिटिशांनी केली 1875 साली सिमला येथे, आणि याचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर आणि दिल्ली इथे त्यांची प्रादेशिक कार्यालय आहे. तर दर दिवशी हवेची जी स्थिती असेल हे दर्शवणारे नकाशे तयार केले जातात आणि 24 तासात 2 वेळा हे नकाशे तयार करून प्रसिद्ध केले जातात. मग इथे हवामानासाठी लागणारी उपकरणे आणि रडारच्या साहाय्याने जी हवामानासंबंधित व्यक्त केलेले अंदाज असतात, शिवाय भूकंप मापनाशी निगडीत हवामानाचे अंदाज आणि पर्जन्य संदर्भातल्या अंदाजासाठी तिथे उपग्रहाच्या मदतीने हवामानाचा अंदाज, हवा प्रदूषण इत्यादी विषयांवर सातत्याने संशोधन आणि निरीक्षण चालू असते. इंडिया हॅज लॉन्च्ड सेव्हरल सॅटेलाइट्स equipped with the high class technology. Observatories at several locations are doing excellent work in the analysis of the information received from these satellites. भारताने स्वतःचे उपग्रह अवकाशात सोडले आहेत. त्याच्यामार्फत जी मिळालेली माहिती असते त्याचं पृथक्करण आणि विश्लेषण करण्यासाठी या भारतातील विविध वेधशाळा उत्तम दर्जाचं काम करत असतात. मग हे कोणासाठी करत असतात ते बघूया. The India Meteorological Department provides the important information regarding weather and the climatic conditions to other departments like aviation, shipping, agriculture, irrigation, marine oil exploration and the productions, etc. म्हणजे हवामान खातं हे जे विमान उड्डाण खाते असतील, नौकानयन खाते म्हणतात त्याला, शेती, पाटबंधारे, समुद्रातील तेल संशोधन आणि उत्पादन करणाऱ्या संस्था यांना ते माहिती पुरवत असतात. मग कोणती माहिती असते? प्रिडिक्शन रिगार्डिंग द कॅलॅमिटीज लाईक डस्ट स्टॉर्म्स, सँडस्टॉर्म्स, हेवी रेनफॉल, हॉट अँड कोल्ड वेव्स, सुनामी एक्सेट्रा आर द कम्युनिकेटेड टू व्हेरियस डिपार्टमेंट्स. ह्या ज्या खात्यांना, विविध खात्यांना धुळीची वादळे, वाळूची वादळे, त्यानंतर मुसळधार पाऊस आणि उष्णतेची आणि थंडीची लाट, सुनामी आणि इत्यादी जी विविध संकटे असतात त्याची पूर्वसूचना विविध खात्यांबरोबरच ते प्रसिद्धी माध्यमांना आणि नागरिकांनाही दिली जात असते. असं हे कामकाज चालत असतं. मान्सून मॉडेल अँड द क्लायमेट प्रिडिक्शन म्हणजे मान्सूनचं प्रारूप आणि हवामानाचा अंदाज याचा जरा आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी बघूया. तर भारतातील जे मान्सून संबंधी हवामानातील अंदाज वर्तवण्याची जी परंपरा आहे ती 100 वर्षापेक्षा जुनी आहे. म्हणजे 1877 पार पडलेल्या दुष्काळानंतर IMDचे संस्थापक HF ब्लेनफोर्ड यांनी 1884 हिमालयातील जी बर्फवृष्टी हा जो घटक गृहीत धरून सर्वप्रथम असा अंदाज वर्तवला होता. 1930च्या दशकात IMDचे तत्कालीन संचालक सर गिल्बर्ट वॉकर यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक आणि येथील जे मान्सून संबंध अधोरेखित करून त्यांच्या उपलब्ध निरीक्षणाच्या आणि पूर्वीच्या नोंदींच्या आधारे जो येणारा मान्सून कसा असेल याचे गृहीतक मांडले. 1990च्या दशकामध्ये डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आलं आणि 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप वापरलं जात होतं. सध्या IITM म्हणजे भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द ट्रॉपिकल मेटेरोलॉजी याच्यातर्फे नवीन मॉडेल्स तयार केले जात आहेत आणि जे सध्याचं जे प्रारूप आपण म्हणजे उपयुक्त कसं होईल, काही नवीन मॉडेल्स आणि तंत्रज्ञान विकसित करणं अशा दोन्ही स्तरावर हे काम चालू आहे आणि रडार यंत्रणा, उपग्रह तंत्रज्ञान याच्याही विकासावर सातत्याने भर दिला जात आहे.
तर आपण आधी आता जे 3 मॉडेल दिलेली आहेत पुस्तकात त्याचा विचार करूया. मॅथमॅटिकल मॉडेल, दॅट इज डायनॅमिक मॉडेल. Forecasts are made with the help of the mathematical models which take into the account estimates of the current weather related event and ongoing physical interaction between them. The data about the current climatic parameters is the mathematically analyzed with the help of the Param supercomputer. The various mathematical models based upon the daily geographic event are developed by the supercomputer technology. म्हणजे संख्यात्मक प्रारूप याला म्हणतात. हवामानातील ज्या चालू घडामोडी असतात त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या ज्या भौतिक प्रक्रिया होत असतात त्याचा अंदाज हा संख्यात्मक म्हणजे मॅथमॅटिकद्वारे ते मांडण्यात येतो. आणि जी निरीक्षणे असतात ते परम संगणकाच्या साहाय्याने ते कॅल्क्युलेशन केलं जात असतं आणि ते गणिती प्रकारात मोडणारी प्रारूपे ही दैनंदिन घडामोडींवर आधारित ही तंत्रज्ञानाने मांडली जाते. हॉलिस्टिक मॉडेल म्हणजे एकत्रितरित्या समुचितरित्या हे प्रारूप मांडलं जात असतं. इन दिस मॉडेल द प्रेडिक्शन्स आर बेस्ड अपॉन दोज पॅरामीटर्स यूज इन अदर मॉडेल्स विच हॅव द ग्रेटेस्ट इफेक्ट ऑन द मान्सून. द प्रेडिक्शन्स डिक्लेअर्ड बाय द IMD आर द कलेक्टिव्ह आउटकम ऑफ द व्हेरियस मॉडेल. दिस इज कॉल्ड ॲज अ हॉलिस्टिक मॉडेल. अनेक प्रारूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर जास्त प्रभाव असतो अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात येतो आणि तो IMD म्हणजे इंडियन मेटरलॉजिकल डिपार्टमेंटतर्फे तो अंदाज देण्यात येतो आणि त्याचं एकत्रित फलित असतं म्हणजे एकूण कॅल्क्युलेशन केलेलं असतं. तिसरा प्रकार म्हणजे स्टॅटिस्टिकल मॉडेल, याला सांख्यिकी प्रारूप असं म्हणतात. The current climatic observation in the region are the compared with the earlier parameters such as the oceanic temperature, atmospheric pressure and the nature of the monsoon rainfall of the several years, and this data is comparatively analyzed by the statistical method and the predictions are made about the monsoon in the present condition. सांख्यिकी प्रारूपमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जे गतकाळामध्ये विविध प्रदेशांमध्ये जे समुद्राचं तापमान आणि वातावरणाचा दाब आणि त्या वर्षीचा मान्सून कसा होता याचा एकत्रित अभ्यास करून त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत त्याला अनुसरून जी सद्यस्थितीमध्ये मान्सून कसा असेल याचा अंदाज लावला जात असतो. म्हणजे अशा पद्धतीने ह्या तीनही मॉडेल्सचं म्हणजे काय अंदाज कसा लावतात हवामानशास्त्र त्याचे ह्या पद्धती होत्या. ऑलवेज रिमेंबरमध्ये एक चौकटीत त्यांनी मुद्दा दिलेला आहे. आणि मेटरॉलॉजिकल मॉडेल डिपेंड्स अपॉन द इंटर रिलेशनशिप बिटवीन द पॅरामीटर्स यूज इन दॅट मॉडेल अँड द ॲज अ रिझल्ट एक्सपेक्टेड फ्रॉम इट. म्हणजे कोणतेही हवामानशास्त्रीय जे प्रारूप असतं त्यात वापरण्यात येणारे जे घटक आणि मॉडेल्समधून आपल्याला अपेक्षित असणाऱ्या परिणामांचा परस्पर संबंधांवर अवलंबून असतं. मात्र समुद्र आणि वातावरण हे परस्पर संबंध कायम एकसारखे राहत नसल्याने हवामानशास्त्रीय प्रारूप त्यानुरूप सतत बदल करावे लागतात आणि म्हणून हे मॉडेल्सचा यूज हा वेगवेगळ्या कंडिशन्सवर अवलंबून आहे असं यात आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामध्ये काही वेळेस अंदाजे चुकतात सुद्धा आणि ते आपण समजून सुद्धा घेतो. तर अशा पद्धतीने आपण या घटकाचा विचार इथे केलेला आहे. सगळ्यांनी मुद्दे लिहून घ्या, त्याची अधिक माहिती मिळवा. धन्यवाद.